Hello everyone. In our today's lecture, we are going to start with the next point from the topic is the human nervous system. So it is very important point and you have to focus on this every point. You have to clear in your mind. Okay. तर आता आपण human nervous system ला सुरुवात करतोय. तर त्या अगोदर human nervous system is divided into, for our study purpose, it is divided into three parts. The first one is a CNS. Then the next one is a PNS. And the third one is the ANS. CNS means a central nervous system. PNS means peripheral nervous system. ANS means autonomous nervous system. Autonomous nervous system. Okay, so related with the CNS. CNS involves, it consists of brain and spinal cord. Brain and spinal cord. PNS, peripheral nervous system, involves cranial nerves and spinal nerves. Spinal nerves. Well, autonomous nervous system, it involves sympathetic nervous system and parasympathetic nervous system. Okay, so related with the human nervous system, it consists of CNS, PNS, and ANS. Okay, the CNS, it involves brain and spinal cord. PNS involves cranial nerves and spinal nerve, and ANS involves autonomous nervous system, which involves sympathetic nervous system and parasympathetic nervous system. Or some says that the sympathetic ganglia and parasympathetic ganglia. Right? मग आता आपण समजून घेऊयात की एक्झॅक्टली CNS, PNS आणि ANS कसं कुठे आहे ते. तर आता रिलेटेड विथ द CNS. ओके, सो दिस इज अवर ब्रेन. हा काय आहे आपला ब्रेन आहे. ओके, आणि त्याच्यापासून निघणारा हा जो काय आहे, दिस इज द स्पायनल कॉर्ड. ओके, हा काय आहे स्पायनल कॉर्ड. मग हा ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, इट इन्व्हॉल्व्स इट फॉर्मिंग अवर CNS. दिस इज द ब्रेन आणि हा काय आहे तर आपला स्पायनल कॉर्ड आहे. ओके, जी नर्वस सिस्टीम, आता आपल्यामध्ये नर्वस सिस्टीम ही डॉर्सली प्लेस्ड आहे. ओके, आपला स्कल मध्ये आपला ब्रेन आहे, क्रॅनियम मध्ये क्रॅनियम बॉक्स आहे आणि क्रॅनियम बॉक्स मध्ये आपला ब्रेन प्लेस्ड केलेला आहे. राईट, आणि त्यानंतर वर्टिब्रल कॉलम आहे आणि वर्टिब्रल कॉलम मध्ये आपला स्पायनल कॉर्ड जो आहे तो प्लेस केला, प्रोटेक्ट केलेला आहे. राईट, मग हे जे काय आहे हे फॉर्म करतं आपलं काय CNS. हे काय झालं CNS, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड दोघे मिळून काय फॉर्म करतील आपली CNS फॉर्म करतील. आता PNS पाहिजे, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. नावच त्याचं आहे पेरिफेरल, म्हणजे सेंट्रलच्या पेरिफेरीला जे काही नर्व्स असणार आहेत तर ते आपले काय फॉर्म करतील, पेरिफेरल नर्वस सिस्टीम फॉर्म करतील. ओके, सेंटरच्या पेरिफेरीला जे कोणते नर्व्स जाणार आहेत, ओके, इनोव्हेशन होणारे नर्व्स, ते आपला PNS फॉर्म करणार आहे. मग आता सेंट्रलचे दोन भाग आहेत, एक ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. मग ब्रेन पासून निघणारे जे काही नर्व आहेत, आता ब्रेनला दुसरं नाव आहे क्रॅनियम. काय आहे क्रॅनियम. ओके, मग या ब्रेन पासून निघणारे जे काही नर्व्स आहेत, दीज नर्व्स आर नेम्ड ॲज अ क्रॅनियल नर्व्स. याला काय म्हटलं जातं, क्रॅनियल नर्व्स. मग हे क्रॅनियल नर्व्स जे काय आहेत, हे क्रॅनियल नर्व्स काय फॉर्म करतील, PNS फॉर्म करतील. म्हणजे ब्रेन पासून निघणारे, CNS पासून निघणारे
त्यातील ब्रेन पासून निघणारे जे काही नर्व्स आहेत ते काय झाले, क्रॅनियल नर्व्स. आणि जे नर्व्स स्पायनल कॉर्ड पासून निघणारे, जे नर्व्स स्पायनल कॉर्ड पासून निघतील तर त्याला काय म्हणणार आपण, येस स्पायनल नर्व्स. व्हेरी सिंपल. ओके ओके, मग हे जे काय आहेत हे काय झाले, स्पायनल नर्व. ओके, म्हणजे आता सगळ्यांच्या ध्यानात आलं की जे पेरिफेरलला म्हणजे सेंट्रल पासून जे काही फाटे फुटतात किंवा नर्व्स बाहेर येतात तर ते आपले पेरिफेरल नर्वस सिस्टीम फॉर्म करतात. मग ब्रेनला क्रॅनियम असं नाव आहे, मग त्याच्यापासून निघणारे जे काही नर्व आहेत त्याला नाव काय दिलं, क्रॅनियल नर्व्स. आणि स्पायनल कॉर्ड पासून निघणारे जे काही नर्व्स आहेत त्याला नाव काय दिलं, स्पायनल नर्व्स. क्लिअर झालं सगळ्यांना. आता त्यानंतर नेक्स्ट वन, आता ऑटोनॉमस नर्वस सिस्टम काय आहे. आता इथे तुम्ही पाहिलं की मी 3 ब्रँचेस दाखवल्या. हाऊ मेनी, 3 ब्रँचेस. आता ह्यातील जी काय आहे ती वन ऑफ द ब्रँच. आता ही जी काय आहे तर हिचं कनेक्शन जे काय आहे तर पहा, तर स्पायनल ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमच्या बाजूला काही असे ऑन द आयदर साइड ऑफ द स्पायनल कॉर्ड, स्पायनल कॉर्डच्या आयदर साइडला टफ्ट ऑफ गॅंग्लिया आहेत. ते टफ्ट ऑफ गॅंग्लिया सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम फॉर्म करतात. ओके, अँड दोज हु आर व्हेरी क्लोज टू अवर व्हायटल ऑर्गन्स, की काही जे काही नर्व्स आहेत की ते व्हायटल ऑर्गनच्या भोवती काय करतात की कनेक्शन फॉर्म करतात किंवा सॉरी कनेक्शन म्हणण्यापेक्षा नेटवर्क फॉर्म करतात, ते पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स असणार आहेत. काय असणार आहे, पॅरासिम्पॅथेटिक. म्हणजे जी ऑटोनॉमस, ऑटोनॉमसचाच अर्थ स्वयंचलित. म्हणजे ती अंडर कंट्रोल ऑफ अवर विल, स्वतः ऑटोनॉमसली वर्क करते, ऑटोनॉमसली वर्क करते, ते ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम असतील. आणि हे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम जी काय आहे ती 2 प्रकारांनी बनली आहे, एक सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि दुसरी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. आता सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय आहे तर इट्स अ टफ्ट ऑफ गॅंग्लिया किंवा नर्व फायबर्स आहेत, ते कुठे आहेत तर ऑन द आयदर साइड ऑफ द स्पायनल कॉर्ड असतील किंवा वर्टिब्रल कॉलमच्या आयदर साइडला प्रेझेंट असतील. आणि त्याचं कनेक्शन आहे कोणाबरोबर तर पीएनएस बरोबर. क्लिअर. आता दुसरे जे काय आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी काय आहे तर ते नर्व फायबर्स जे काय आहेत तर मेजर नर्व फायबर्स जे काय आहेत तर ते आपल्या व्हायटल ऑर्गन्सच्या भोवती काय करतात की जे ऑर्गन्स ऑटोनॉमसली काम करतात, म्हणजे आपलं हार्ट अविरत काम करतंय, आपले लंग्स, हार्ट, किडनीज, हे जे काही कंटिन्युअसली काम करणारे जे काही ऑर्गन्स आहेत की ज्याला आपण व्हायटल ऑर्गन असं म्हणतो, तर त्याच्या भोवती जे काही नेटवर्क फॉर्म केलं गेलंय, नर्व्हचं नेटवर्क फॉर्म केलं गेलंय, ते कोणी फॉर्म केलंय, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमने. क्लिअर झालं. आता पहा सीएनएस की जे सेंट्रलला प्लेस्ड आहे, सेंट्रलला कोण प्लेस्ड आहे आपल्यामध्ये, आपला ब्रेन, आणि पुढचा काय तर आपला स्पायनल कॉर्ड. मग स्पायनल कॉर्ड पासून निघणारे जे काही ब्रांचेस आहेत, मग ब्रेन पासून निघणारे ब्रांचेस की ज्या खास करून आपल्या इथपर्यंतच्या रिजन पर्यंतच असतात, त्याला आपण क्रॅनियल नर्व्स असं म्हणतोय. ओके, त्याच्यानंतर स्पायनल कॉर्ड पासून निघणारे जे काही फाटे आहेत किंवा जे नर्व्स आहेत की जे पेरिफेरीला इनर्वेट होतात, त्याला ते जे काय आहेत त्याला आपण स्पायनल नर्व म्हटलं. मग क्रॅनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स जे काय आहेत तर ते आपली पीएनएस फॉर्म करतात. तर सिम्पॅथेटिक गॅंग्लिया आणि पॅरासिम्पॅथेटिक गॅंग्लिया आपली काय फॉर्म करतील, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम फॉर्म करतील. आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं त्यावेळेस मी एक्झॅक्टली तुम्हाला सांगेलच ऑटोनॉमस मधील सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक, राईट. Now, when moving towards the next part of the topic, that is, हा चार्ट तुम्ही लिहून घ्या बरं का तुमच्याकडे किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता त्यानंतर नेक्स्ट वन जे काय आहे तर त्यामध्ये आपण सीएनएस ला सुरुवात करूया. बिफोर स्टार्टिंग विथ दिस की आपल्याला मेनिंजस स्टडी करायचे. काय स्टडी करायचे, मेनिंजस. ओके, आता सीएनएस, central nervous system. CNS consists of brain and spinal cord. It consists of कशाने बनली है, brain and spinal cord.
ब्रेन आणि स्पाइनल कॉर्डने सेंट्रल नर्वस सिस्टम बनली आहे. मग आता याच्यामध्ये पहिला पॉइंट पाहायचा आपल्याला तो मेनिंजस ऑफ सीएनएस. मेनिंजस ऑफ सीएनएस. ओके, आता मेनिंजस म्हणजे काय तर मेम्ब्रेन्स. मेनिंजसचा अर्थ काय, दिस मेनिंजस आर नथिंग बट द मेम्ब्रेन्स. मेम्ब्रेन्स ऑफ सीएनएस. क्लिअर. आता सीएनएसचे जे काही मेनिंजस आहेत ते मेनिंजसचं पहिल्यांदा आपण काय समजून घ्यात की फंक्शन काय असेल. ओके, आता नीट लक्ष द्या इकडेच. इथेच याच डायग्राम मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करते थोडस. आता सगळ्यांना माहिती आहे अवर ब्रेन ऍज वेल ऍज अवर सीएनएस असं म्हणूयात की आपली नर्वस सिस्टीम जी काय आहे दॅट इज व्हेरी वायटल टू अस. कारण ते काय आहे तर आपला ब्रेन हा मास्टर ऑर्गन आहे आणि तो काय करतो तर सगळ्या ऑर्गन्सला कंट्रोल अँड कोऑर्डिनेट करण्याचं काम करतो. तर आता मग त्याला प्रोटेक्शन गरजेचं आहे की नाही. मग रिलेटेड विथ द सीएनएस. सीएनएस जी काय आहे तर या सीएनएस ला प्रोटेक्ट करण्यासाठी 2-3 फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत. ते एकत्रितरित्या काम करतात त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे काय तर याला बोनी केसने काय केलंय कव्हर केलंय. म्हणजे आपला जो काही ब्रेन आहे हा ब्रेन कशामध्ये प्लेस केलाय तर बोनी केस की त्याला आपण स्कल असं म्हणतो. ओके, तर हे जे काय आहे स्कल. स्कल बोनी कव्हरिंग आहे राईट. आता त्याच्यानंतर हा जो काही स्पाइनल कॉर्ड जितका आपल्याला ब्रेन महत्वाचा तितकाच आपल्याला आपला स्पाइनल कॉर्ड पण महत्वाचा आहे. मग या स्पाइनल कॉर्डला देखील कशाने प्रोटेक्ट केलं तर वर्टिब्राजने. कशाने प्रोटेक्ट केलाय तर वर्टिब्राजने. म्हणजे याच्याही भोवती काय आहे बोनी कव्हरिंग आहे आणि हे बोनी कव्हरिंग जे काय आहे तर ते बोनी कव्हरिंग काय असेल तर काय असणार आहे तर वर्टिब्रल कॉलम असेल. हे सॅक्रम आहे. ओके, तर नीट लक्षात घ्या. रिलेटेड विथ द सीएनएस. सीएनएस इज प्रोटेक्टेड बाय बोनी केस. सीएनएस ला बोनी केसने कव्हर केलंय. मग त्यातील ब्रेन इज कव्हर्ड बाय स्कल आणि स्पाइनल कॉर्ड इज कव्हर्ड बाय वर्टिब्रल कॉलम. कशाने कव्हर केलाय वर्टिब्रल कॉलमने. पण आता जरी बोनी कव्हरिंग जरी दिलेलं असलं तरी देखील त्याला इट इज टू व्हायटल टू सॉफ्ट. हा खूप सॉफ्ट आहे. आपले ब्रेन जो काय आहे तो किंवा आपली सीएनएस जी काय आहे ती खूप सॉफ्ट टिश्यूजने बनलेली आहे. ओके, मग आता सॉफ्ट टिश्यूजने जर बनलेली असेल तर त्याच्यावरती कव्हरिंग असणं गरजेचं आहे. मग जे काही कव्हरिंग्स आहेत किंवा मेम्ब्रेन्स आहेत किंवा त्याला आपण म्हणतो मेनिंजस तर या स्कलला लागून ओके तर सीएनएस पर्यंतचे 3 मेम्ब्रेन्स येतात. आता नीट लक्षात घ्या, इथे लक्ष द्या. आता या स्कलला लागून जे काही सगळ्यात जवळचं जे काही मेम्ब्रेन असेल दॅट इज म्हणजे बोनी केसला चिटकून जे काही मेम्ब्रेन असेल तर दॅट मेम्ब्रेन इज कॉल्ड ऍज अ ड्युरामॅटर. सॉरी त्याला येस ड्युरामॅटर असं म्हटलं जातं. जे मी तुम्हाला ब्ल्यूने दाखवते. म्हणजे कशाला स्कलला अटॅच आहे ते काय झालं तर दिस मेम्ब्रेन इज कॉल्ड ऍज अ ड्युरामॅटर. त्याच्यानंतर त्याच्या खाली जे काही मेम्ब्रेन आहे ओके त्याच्या खाली जे काही मेम्ब्रेन आहे ते अरॅक्नॉइड मॅटर. आता कम्प्लीट सीएनएस ला कव्हर करणार आहे म्हणून तुमच्या लक्षात येते की मी डायग्राम ड्रॉ करताना ते शेवटपर्यंत रन करताना दिसतील. आता हे मेम्ब्रेन कोणतं झालं व्हाईटने दाखवलंय. येस अरॅक्नॉइड मॅटर. आता त्यानंतर जे ब्रेनच्या एक्झॅक्ट जवळ येत आहे व्हेरी क्लोज टू द सीएनएस. सीएनएसच्या खूप जवळ ब्रेन म्हणण्यापेक्षा मोर प्रिसाइजली आपण काय म्हणू सीएनएसच्या अगदी जवळ येणारं जे काय मेम्ब्रेन असेल तर त्या मेम्ब्रेनला काय म्हणायचं दॅट मेम्ब्रेन इज कॉल्ड ऍज अ पाय मॅटर. ब्ल्यूने दाखवलंय पाय मॅटर.
ओके, आता जे आपण मेनिंजस म्हणजे मेम्ब्रेन्स म्हणतोय, तर ही मेम्ब्रेन जी काय आहे तर ती किती आली आता सांगा? 3. आता आपण बाहेरून सुरुवात करू. द आउटर मोस्ट मेनिंग्स इज द ड्युरा मॅटर. ड्युरा मॅटर मधलं जे काय आहे ते अरॅक्नॉइड मॅटर. आणि तिसरं की जे आतलं आहे सगळ्यात आतलं त्याला म्हटलं जातं पाय मॅटर. असे 3 मॅटर्स. ओके, ड्युरा, अरॅक्नॉइड अँड पाय मॅटर. मग आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ड्युराचे काय आहे विच इज एक्स्ट्रीम आउटर, इट इज कॉल्ड ॲज अ थिक मदर शेल. Okay, dura is called as a thick mother shell, while pie matter is called as a soft mother shell. आता मदर शेल सगळ्यांना माहितीये की ज्याचं मेन फंक्शन असतं प्रोटेक्ट करणं. काय फंक्शन असतं? प्रोटेक्ट करणं. म्हणूनच नाव मदर शेल असं दिलंय. ओके, मग ड्युरा इज द आउटर मोस्ट अँड व्हेरी क्लोज टू द बोनी कव्हरिंग. ड्युरा जे काय आहे ते काय आहे एक्स्ट्रीम थिक आहे आणि ते कोणाच्या जवळ आहे तर बोनी केसच्या जवळ आहे. इट इज मेड अप ऑफ फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. हे कशाने बनलंय तर फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूने बनलंय. Okay, it is very thick one and hard one and it is the outermost meninges. ते काय आहे outermost meninges आहे. आता arachnoid, arachnoid जे काय आहे तर नावच त्याचं arachnoid. आता arachna means spider. arachnaचा अर्थ काय आहे स्पायडर, स्पायडर. आणि नॉइडचा अर्थ काय तो वेब. मग याचं जे काही अपीअरन्स आहे ते स्पायडर वेब लाईक आहे. इट अपियर्स लाईक अ स्पायडर वेब लाईक. आणि हे बनलेलं कशाने आहे तर इट इज मेड अप ऑफ अ रेटिक्युलेट कनेक्टिव्ह टिश्यू. कशाने बनले ते रेटिक्युलेट कनेक्टिव्ह टिश्यूने. म्हणजे ते नेटवर्क फॉर्म करतं. काय फॉर्म करतं? नेटवर्क फॉर्म करतं अरॅक्नॉइड मॅटर. आता त्यानंतर पाय मॅटर विच इज कॉल्ड ॲज अ सॉफ्ट मदर शेल. ते काय आहे सॉफ्ट मदर शेल आहे विच इज द इनर मोस्ट मेनिंग्स. ते काय आहे इनर मोस्ट मेनिंग्स आहे आणि व्हेरी क्लोज टू द सीएनएस आहे. इवन दो सम पार्ट ऑफ दिस पाय मॅटर इज इनोव्हेटेड इन टू द ब्रेन. ओके, काही जो काही भाग आहे हा जो काही भाग आहे तर हा भाग काही भाग काय झालंय की त्याचं इनोव्हेशन झालंय आणि हायली ब्रँचिंग इथे तयार झालंय. ओके, त्याचनुसार याही भागामध्ये त्याचं इनोव्हेशन झालंय. ओके, आणि ब्रँचिंग फॉर्म केलं गेलंय आणि ते फॉर्म करतं कोरॉइड प्लेक्सस. काय तयार करतं? कोरॉइड प्लेक्सस. नीट लक्षात घ्या, पाय मॅटर इज व्हेरी सॉफ्ट अँड व्हेरी क्लोज टू द सीएनएस. म्हणजे आता ही समजा सीएनएस असेल ना तर या सीएनएस ला एकदम चिटकून काय असणार आहे तर पाय मॅटर असेल. अँड इवन दो काही भाग जो काय आहे तर काही भाग काय झालं की आता समजा हे जर ब्रेन असेल तर या आणि हे समजा माझा हा हात जो काय आहे तो काय आहे पीएनएस आहे. मग हे कव्हरिंग तर फॉर्म करतच करतं पण काय होतं की काही ठिकाणी ते काय होतं याच्या आतमध्ये इनोव्हेट होते. ओके, माझे हे फिंगर्स हलतायत ते काय झालं इनोव्हेशन वालं झालं. मग हे इनोव्हेशन वालं जे काय असेल ना व्हॉट एव्हर द इनोव्हेशन ऑफ पाय मॅटर इन टू द ब्रेन तर ते काय फॉर्म करतं तर कोरॉइड प्लेक्सस. काय फॉर्म करतं? कोरॉइड प्लेक्सस. ओके, म्हणजे इथे 2 प्रकारचे कोरॉइड प्लेक्सस झाले. कोरॉइड प्लेक्सस. प्लेक्ससचा अर्थ सगळ्यांना माहिती कोणता? नेटवर्क, राईट. हे पण काय झालं कोरॉइड प्लेक्सस. आता तुम्ही म्हणाल मी 2 नावं अशी वेगवेगळी का दिली, दोघांना एकच नाव का दिलं असतं तर चाललं असतं. पण आता ही 2 कोरॉइड प्लेक्सस आहे. एक जे काय आहे ते अँटेरियरला आहे, अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस. आणि हे जे काय आहे ते काय असेल पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस. ओके, एसीपी असं त्याला काही जण ऍब्रिव्हेट करतात, काही जण याला पीसीपी असं ऍब्रिव्हेशन वापरतात.
अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस अँड पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस. क्लिअर झालं. मग आता सीएनएसचे मेनिन्स जे काय आहेत ते 3 आहेत. ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड मॅटर आणि पाय मॅटर. ड्युरा आउटर मोस्ट सेल आहे, थिक आहे, हार्ड आहे, प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन आहे. अरेक्नॉइड स्पायडर वेब लाईक स्ट्रक्चर असलेलं आहे. काही प्रमाणात त्याचं फंक्शन जे काय आहे ते सपोर्ट देणं असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट वन, आणि ते जे काय आहे ते रेटिक्युलेट कनेक्टिव्ह टिश्यूने बनलाय. त्यानंतर पाय मॅटर इज सो सॉफ्ट अँड डेलिकेट वन विच इज फॉर्मिंग एक्झॅक्ट कव्हरिंग ऑर नियर टू द सीएनएस, की जे सीएनएसच्या जवळ आहे. इवन दो ब्रेन मध्ये काही ठिकाणी हे पाय मॅटर इनोव्हेट झालंय आणि त्याने त्याचं ब्रँचिंग तयार केलंय आणि त्या ब्रँचिंगला आपण इथे सांगितल्यानुसार अँटीरियर कोरॉइड प्लेक्सस आणि पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस अशी 2 नावं दिली. आता या प्लेक्ससचं काय फंक्शन आहे? प्लेक्सस की जिथे खास करून इपेंडायमल सेल्स आहेत. कोणत्या सेल्स आहेत? इपेंडायमल सेल्स. वी हॅव स्टडीड नर्वस टिश्यूज. नर्वस टिश्यूज मध्ये आपण सीएनएसच्या सेल्स पाहिल्यात. त्याच्यामध्ये इपेंडायमल सेल्स जी काय आहेत ती इपेंडायमल सेल्स महत्वाचं फंक्शन परफॉर्म करते आणि ते काय आहे तर सीएसएफ सिंथेसिस करणं. काय सिंथेसिस केलं जातं तिच्याकडनं? सीएसएफ सिंथेसाइज केलं जातं. क्लिअर झालं. म्हणजे इपेंडायमल रोल आलं लक्षात, इपेंडायमल सेल्सचा रोल. तर ते काय सिंथेसाइज करेन? सीएसएफ. इवन दो काही बुक्स मध्ये जर तुम्ही वाचलं तर पाय मॅटर विच इज व्हेरी क्लोज टू सीएनएस इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ सीएसएफ, असं काही बुक्स मध्ये वाचायला मिळतं. पण आपल्या बुक मध्ये फक्त आपण कन्सिडर करा की इपेंडायमल सेल्स ज्या काय आहेत विच आर रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ सीएसएफ. ओके. मग इथे अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस, पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस, इपेंडायमल सेल्स. आता इपेंडायमल सेल्स मी तुम्हाला त्या आपण न्यूरल टिश्यूज वाला व्हिडिओ तुम्ही पहा, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल नर्वस टिश्यू जे काय आहेत त्यामध्ये की तुम्ही, मी त्यावेळेस तुम्हाला वेंट्रिकल्स सांगितलं. ब्रेन हॅव्हिंग अ वेंट्रिकल्स ऍज वेल ऍज द, हा जो काही स्पायनल कॉर्ड आहे त्याच्या आतमध्ये आहे सेंट्रल केनॉल. मग जो काही वेंट्रिकल्स आहेत, वेंट्रिकलची लाइनिंग जी काय आहे ती इपेंडायमल सेल्सने बनलेली आहे. ओके. ऍज वेल ऍज तिथे सिलिएटेड सेल्स पण आहेत आणि त्याचबरोबर काय सेंट्रल कॅनॉलची पण इनर लाइनिंग जी काय आहे स्पायनल कॉर्डच्या आतील जो काही भाग आहे त्याला आपण सेंट्रल कॅनॉल असं म्हणतो आणि त्याच्या आतमध्ये देखील काय तर या इपेंडायमल सेल्स आहेत. मग त्यांचं फंक्शन काय? सातत्यपूर्ण सीएसएफ सिंथेसाइज करणं. क्लिअर झालं सगळ्यांना आता? मग मेनिंजेस लक्षात आले. बाहेरून आत या, स्कलला एकदम चिटकून ड्युरा. ओके. त्यानंतर मिडल वन अरेक्नॉइड अँड द इनर वन इज अ पाय मॅटर. ड्युरा, अरेक्नॉइड अँड पाय मॅटर. ओके. तर त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत सीएसएफ. कसला पार्ट पाहणार आहोत? सीएसएफ, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ओके. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं? ओके. आता पुढे जाऊयात आपण. आता नेक्स्ट वन इज अ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. त्याला आपण बोलतो सीएसएफ, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, सीएसएफ. आता रिलेटेड विथ सीएसएफच्या संदर्भात आपण पाहतोय. मग जसं की आपण पाहिलं की सीएसएफ सिंथेसिस कोण करतात. हा, बिफोर दॅट की प्रोटेक्शनची बाब आपण म्हणत होतो. मग ब्रेनला प्रोटेक्ट करणारा वन ऑफ द फॅक्टर्स जो काय आहे तो काय? सीएनएस ला प्रोटेक्ट करणारा बोनी कव्हरिंग आहे. दुसरं मेनिंजेस आहे आणि तिसरं वी हॅव स्टडीड, ऑलरेडी स्टडीड ब्लड ब्रेन बॅरियर. आठवतं? ऍस्ट्रोसाइट्स आठवतात सगळ्यांना? ब्लड ब्रेन बॅरियर की त्या काय ब्लड वेसलला चिटकलेल्या असतात. ओके. ब्लड वेसलला चिटकतात का? तर ब्लड वेसल मधनं जे काही येणारे न्यूट्रिएंट्स असतात ते घ्यायचंय आणि नंतर त्याच्यापासून विलग होतात. ब्लड वेसल पासून बाजूला जातात आणि कोणाकडे जातात तर ब्रेनकडे किंवा सीएनएस कडे जातील आणि त्या सेल्सला काय प्रोव्हाइड करतील? न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करतील. ओके. मग आपलं सीएनएस टू व्हायटल आहे, खूप व्हायटल आहे आपल्यासाठी. तिला सहजासहजी कोणतं इन्फेक्शन नाही होऊ द्यायचं.
फार सहजासहजी कोणतंही इन्फेक्शन आपल्या नर्वस सिस्टीमला होत नाही. रेअर केसेसमध्ये काही इन्फेक्शन्स होतील, पण जसं मेनिंजायटिस वगैरे रेअर केसेसमध्ये, पण त्याला क्युअर करणं पण अवघड आहे बरं. मग आता याच्यामध्ये काय की पहिली बाब म्हटलं तर याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. त्याला इन्फेक्शन पासून प्रोटेक्ट ठेवायचंय, मेकॅनिकल इंजुरी पासून प्रोटेक्ट करायचंय, शॉक पासून काय करायचं की प्रोटेक्ट करायचं. मग असं जर करायचं असेल तर त्याला सगळ्यात बाहेर आपण कव्हर दिलंय काय, तर बोनी कव्हरिंग दिलंय, हार्ड असं कव्हरिंग दिलंय, केस दिलाय, त्या केस मध्ये त्याला प्लेस केलं. त्याच्यानंतर हे खूपच सॉफ्ट मटेरियल असल्यामुळे त्याच्या भोवती काय दिलंय आपण, अजून काही थर ऍड केले, त्याला आपण म्हटलं मेनिंज. मेनिंजस 3 आहेत, ड्युरा, अरॅक्नॉइड आणि पाय मॅटर. पाय मॅटर तर एकदम जवळ त्याच्या. ओके, आणि काही भाग ब्रेन मध्ये इनोव्हेट झाला तर त्याला आपण म्हटलं कोरॉइड प्लेक्सस. ती 2 आहेत, अँटीरियर आणि पोस्टिरियर कोरॉइड प्लेक्सस. त्या कोरॉइड प्लेक्ससच्या तिथे इपेंडायमल सेल्स आहेत आणि त्या सिंथसाइज काय करतात, तर सीएसएफ सिंथसाइज करतात. ओके, आता त्यानंतर तिसरं प्रोटेक्शन साठीचं मीन्स ठेवलंय ते म्हटलं तर ऍस्ट्रोसाइट्स, की ज्या सीएनएस मध्ये आहेत आणि त्याचा महत्वाचा रोल आहे की त्या ब्लड ब्रेन बॅरियर म्हणून काम करतात. त्यामुळे कोणताही टॉक्सिक कंटेंट जो काय असेल ना, तो ब्लड स्ट्रीम मधनं जरी आला तरी तो आपल्या नर्वस सेलकडे, नर्व सेलकडे जात नाही, कारण तिथे कोण येतं, ब्लड ब्रेन बॅरियर सेल्स येतात, त्या त्याला घेतील. मात्र आपण सांगितलंय आपल्या त्या टॉपिक, म्हणजे जेव्हा आपण तो व्हिडिओ पाहिलाय, तुम्ही पाहतो पुन्हा एकदा, तर त्याच्यामध्ये आपण सांगितलंय का की बाबा समजा त्याच्यातनं टॉक्सिक सबस्टन्स ब्लड फ्लो मधनं आले जरी, तर या ऍस्ट्रोसाइट ज्या ब्लड व्हेसलला चिटकलेल्या असतील त्या त्याला घेतील, त्या टॉक्सिक सबस्टन्सला घेतील, पण त्या आता कोणाकडे जाणार नाही, नर्व सेलकडे जाणार नाही, त्या कुठे जातील, फॅगोसायटिक करणाऱ्या सेल्सकडे, आणि त्या स्वतःला सॅक्रिफाईस करतील. क्लिअर झालं? म्हणजे या पद्धतीने ऍस्ट्रोसाइट ज्या काय आहेत त्या ब्लड ब्रेन बॅरियर म्हणून काम करतात. त्यामुळेच ब्रेनशी रिलेटेड कोणतीही जी काही डिसऑर्डर्स असतील तर त्याला लवकर ट्रीट आपल्याला करता येत नाही, कारण बाहेरून काही मेडिसिन्स जी काही आपण देतोय ती मेडिसिन्स सीएनएस पर्यंत किंवा सीएनएस पर्यंत डायरेक्टली जाऊन पोहोचत नाहीत, कारण दीज आर केमिकल इन नेचर. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये जो काही बॅरियर आहे तो कोणता आहे, ब्लड ब्रेन बॅरियर आहेत, ऍस्ट्रोसाइट्स आहेत, त्या केमिकल्सला ते नर्व सेल पर्यंत जाऊ देत नाहीत. त्याच्यामुळे बहुतांश वेळा काय की काही मेडिसिन तिथे आपल्याला उपयोगी ठरत नाहीत. मग अशा वेळी पर्याय काय, काही इंजेक्शन्स डायरेक्टली इंजेक्ट केले जातात टुवर्ड्स द सीएनएस. ओके, की त्याने काय रिकव्हरीसाठी त्याचा वापर केला जातो. क्लिअर झालं सगळ्यांना? ओके, म्हणजे 3 बाबी दिल्यात प्रोटेक्शनसाठी. पहिली बाब म्हटलं तर बोनी केस, त्याच्यानंतर 3 मेम्ब्रेन्स दिलीत, त्याला आपण मेनिंजस असं म्हटलं, आणि त्यानंतर जे काही लास्ट पार्ट आहे तो म्हटलं तर ब्लड ब्रेन बॅरियर. त्याचा खूप महत्वाचा रोल आहे की तो काय करतो की कोणत्याही प्रकारचे व्हॉट एव्हर द टॉक्सिक सबस्टन्स असतील ते टॉक्सिक सबस्टन्स तिथपर्यंत जाऊच देत नाही. क्लिअर झालं? आता त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण पाहतोय सीएसएफ, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असं आपण म्हणतो. बिफोर दॅट की जी काही मेनिंजस आपण पाहिली, ड्युरा, अरॅक्नॉइड आणि पाय मॅटर, तर त्याच्यामध्ये पण काही रिकामी जागा आहे, त्या स्पेस आहे. मग आता ड्युराच्या खाली जी काही स्पेस आहे तिला म्हटलं जातं सब ड्युरल स्पेस. काय म्हटलं आता पहा, आता मी इथे दाखवते. आता आपल्याला सीएसएफ पाहायचंय, पण बिफोर दॅट मी तुम्हाला स्पेस आहे. आता हा समजा ड्युरा मॅटर, ड्युराच्या नंतर हा अरॅक्नॉइड मॅटर, आणि व्हाईटने दाखवतोय किंवा पर्पलने दाखवतोय तर हा पाय मॅटर. ओके, ड्युरा, ड्युरा मॅटर, अरॅक्नॉइड मॅटर आणि हा पाय मॅटर. ड्युरा, अरॅक्नॉइड आणि पाय बाहेरून आत येतो. मग ड्युराच्या खाली जी काही स्पेस आहे तिला म्हणायचं सब ड्युरल स्पेस. सब ड्युरल स्पेस. अरॅक्नॉइड आणि पाय मॅटरच्या मध्ये जी काही स्पेस आहे तिला म्हणायचं सब अरॅक्नॉइड स्पेस.
तीन मेनिंजेस आहेत, ड्युरा, अरेक्नॉइड आणि पाय. ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड मॅटर आणि पाय मॅटर. मग ड्युराच्या खालच्या स्पेसला म्हणायचं सब ड्युरल स्पेस, अरेक्नॉइडच्या खालच्या स्पेसला म्हणायचं सब अरेक्नॉइड स्पेस. अशा दोन स्पेस येतात. आता या स्पेस काही रिकाम्या नाहीयेत. अजून महत्वाचा पार्ट की जो प्रोटेक्शन साठीच बनलाय तो म्हटलं तर काय की सब ड्युरल स्पेस मध्ये काय आहे तर इट कंटेन्स अ फ्लुइड नेम्ड ॲज अ सिरस फ्लुइड. काय म्हणायचं याला, सिरस फ्लुइड असं म्हटलं. आणि सब अरेक्नॉइड स्पेस जी काय आहे विच इज फिल्ड विथ अ फ्लुइड नेम्ड ॲज अ सीएसएफ. काय म्हटलं आता, सीएसएफ असं म्हटलं जातं. सिरस फ्लुइड आणि दुसरं कोणतं आहे तर सीएसएफ आहे. कोणतं आहे, सीएसएफ. आता नीट लक्षात घ्या, मोस्ट ऑफ द आपले व्हायटल ऑर्गन्स जे काय आहेत तर त्यांच्या भोवती प्रोटेक्शन साठीचे फ्लुइड्स आहेत प्रत्येकाच्या भोवती. ओके, की ते त्याचं डेसिकेशन अवॉइड करते. ओके, मग तसंच सीएनएसच्या भोवती देखील डेसिकेशन अवॉइड करण्यासाठी हे फ्लुइड्स आहेत. एक आहे सिरस फ्लुइड आणि दुसरं आहे सीएसएफ. मग आता याच्यामध्ये सब ड्युरल स्पेस मध्ये जे काही फ्लुइड आहे त्याला म्हटलं जातं सिरस फ्लुइड आणि सब अरेक्नॉइड स्पेस मध्ये जे काही फ्लुइड आहे त्याला काय म्हटलं, सीएसएफ. ड्युरा, अरेक्नॉइड, पाय. ड्युराच्या खालच्या स्पेसला खाली असल्यामुळे तिला म्हणायचं सब ड्युरल स्पेस. अरेक्नॉइडच्या खाली असलेल्या स्पेसला म्हणायचं सब अरेक्नॉइड स्पेस. मग सब ड्युरल स्पेस मध्ये आहे सिरस फ्लुइड, सब अरेक्नॉइड स्पेस मध्ये आहे सीएसएफ. ठीक आहे. तर in our next lecture we will study detail about the CSF. Thank you.